नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 5 जबरदस्त अपडेट बघणार आहोत, जे 5 अपडेट पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये फोकसमध्ये राहणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट अपडेट आहे USA इन्फ्लेशनचा डेटा आणि याला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, USAचा ऑगस्ट महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा आपल्याला 11 सप्टेंबर 2025 ला पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा बघितला तर यूएसचा एप्रिल महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा 13 मेला आला होता, जो अपेक्षापेक्षा चांगला आला होता. तसेच USAचा मे महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटासुद्धा अपेक्षापेक्षा चांगला आला होता. तसेच USAचा इन्फ्लेशनचा जून महिन्याचा डेटा हा अपेक्षापेक्षा जास्त आला होता, जो नेगेटिव्ह पॉईंट होता. आणि मित्रांनो, USAचा जुलै महिन्याचा डेटा जो 12 ऑगस्टला आला होता, तो अपेक्षापेक्षा कमी आला होता. आणि मित्रांनो, आता अशी अपेक्षा आहे की ऑगस्ट महिन्याचा USचा इन्फ्लेशनचा डेटा राहू शकतो 2.9% आणि ॲक्च्युअलमध्ये किती राहणार आहे हे तर आपल्याला 11 सप्टेंबर 2025 लाच पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा म्हणजे इंडियाचा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे CPIचा डेटा आपल्याला 12 सप्टेंबर 2025 ला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, हा राहील ऑगस्ट 2025 या महिन्याचा डेटा. आणि मित्रांनो, जर आपण इंडियाचा CPIचा प्रिव्हियस डेटा बघितला तर प्रत्येक वेळेस अपेक्षापेक्षा चांगला येत आहे. मार्च महिन्याला घेऊन अशी अपेक्षा होती की इन्फ्लेशन येणार 3.60%, जो ॲक्च्युअलमध्ये आला होता 3.34%. तसेच एप्रिलचा इन्फ्लेशन डेटाकडून अशी अपेक्षा होती की तो येईल 3.27%, जो ॲक्च्युअलमध्ये चांगला आला होता 3.16%. तसेच मे महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा अशी अपेक्षा होती की 3% येईल, परंतु तो कमी आला होता, जो पॉझिटिव्ह असतो. तसेच मित्रांनो, जून महिन्याचा CPIचा डेटा अशी अपेक्षा होती की 2.50% येईल, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 2.10%. तसेच जुलै 2025 या महिन्याचा इन्फ्लेशन डेटा 1.76% येईल अशी अपेक्षा होती, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 1.55%. म्हणजे मित्रांनो, आपण प्रिव्हियस डेटा बघून आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे की इन्फ्लेशन चांगला येत आहे. आणि मित्रांनो, हा चांगला इन्फ्लेशनचा डेटा ऑगस्ट 2025 या महिन्याचा सुद्धा येईल की नाही हे तर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये 12 सप्टेंबर 2025 लाच पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये UK म्हणजे युनायटेड किंगडम याचा GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा डेटासुद्धा पाहायला मिळणार आहे. जुलै 2025 या महिन्याचा किती तारखेला? 12 सप्टेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, मागल्या म्हणजे जून महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा जो आला होता 14 ऑगस्ट 2025 ला, तो अपेक्षापेक्षा जास्त आला होता. अपेक्षा होती 0.2% आणि ॲक्च्युअलमध्ये आला होता 0.4%. तसेच मित्रांनो, जर मे महिन्याचा GDPचा डेटा बघितला UKचा, तर जो आला होता 11 जुलैला, तो खराब आला होता. अपेक्षा होती येईल पॉझिटिव्ह 0.1%, जो आला होता नेगेटिव्ह 0.1%. आणि मित्रांनो, आता UK म्हणजे युनायटेड किंगडम याचा जुलै महिन्याचा GDPचा डेटा कसा का येईल हा आपल्याला 12/2025 लाच पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे 11 सप्टेंबर 2025 ला
एक्सपोर्टर्स RBI गव्हर्नरला भेटणार आहे. कशासाठी? लोन रिपेमेंट टर्म्सला इझी करण्यासाठी तसेच न्यू मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा अशा विनंतीसाठी एक्सपोर्टर्स RBI गव्हर्नरना भेटणार आहे 11 सप्टेंबर 2025ला. तसेच मित्रांनो, US टॅरिफमुळे जो इंडियन एक्सपोर्टर्सला दणका बसत आहे त्याचा प्रभाव थोडासा कमी करण्यासाठी रुपये वीक करण्याची सुद्धा मांग एक्सपोर्टर्सकडून होऊ शकते. आणि मित्रांनो, काय या अपडेटमध्ये होणार आहे हे तर आपल्याला 11 सप्टेंबर 2025लाच पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला 4 मेन बोर्ड IPO पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, या नेक्स्ट 4 मेन बोर्ड IPO मधला एक IPO राहणार आहे अर्बन कंपनीचा. आणि मित्रांनो, हा IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे 10 सप्टेंबर 2025ला आणि क्लोज होणार आहे 12 सप्टेंबर 2025ला. आणि मित्रांनो, हा IPO राहणार आहे 1900 कोटी रुपयांचा, ज्यामध्ये दोन्ही फ्रेश शेअर इश्यू तसेच ऑफर फॉर सेल इन्क्लूड राहणार आहे. आणि मित्रांनो, या IPOसाठी प्राइस बँड सेट केलेली आहे 98 रुपये आणि 103 रुपये या मधली प्राइस. तसेच मित्रांनो, नेक्स्ट वीकमध्ये आपले फोकस FIs आणि DIs या इन्व्हेस्टर्सवर राहायला पाहिजे. कारण मित्रांनो, एकेकडे FIs लगातार सेलिंग करत आहे आणि दुसरीकडे आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स लगातार खरेदारी करत आहे. आणि जर आपण प्रिव्हियस वीकचा परफॉर्मन्स बघितला तर FIsने मागल्या वीकमध्ये परत एकदा सेलिंग केली आहे. 1 सप्टेंबरला 1429 कोटी रुपयांची सेलिंग, 2 सप्टेंबरला 1159 कोटी रुपयाची सेलिंग, 3 सप्टेंबरला 1666 कोटी रुपयाची सेलिंग, 4 सप्टेंबरला 106 कोटी रुपयांची सेलिंग तसेच 5 सप्टेंबरला 1304 कोटी रुपयांची सेलिंग FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने केली आहे. तसेच मित्रांनो, दुसरीकडे आपले DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स लगातार मार्केटला सपोर्ट देण्यासाठी खरेदारी करत आहे. त्यांनी 1 सप्टेंबरला 4344 कोटी रुपयांची खरेदारी केली आहे, 2 सप्टेंबरला 2549 कोटी रुपयांची खरेदारी केली आहे, 3 सप्टेंबरला 2495 कोटी रुपयाची खरेदारी केली आहे, 4 सप्टेंबरला 2233 कोटी रुपयाची खरेदारी केली आहे, तसेच 5 सप्टेंबरला 1821 कोटी रुपयाची खरेदारी केली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे 5 अपडेट बघितले आहे ज्यावर आपण नेक्स्ट वीकमध्ये फोकस ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही मार्केटमध्ये खरेदारी करा, सेलिंग करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.